साधून या क्षणाची आपण सर्वजण साक्षीदार मानण्यासाठी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित झालेला आहात। आपल्या सर्वांचे या ठिकाणी उदयनाचे मित्र समूह एका वतीने आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत, हार्दिक अभिनंदन। सर्वांना विनंती रथाच्या समोर असणाऱ्या आपण एका साईडला करून घ्यायचे करण्यासाठी आपण या ठिकाणी अर्ज करण्यासाठी मोठ्या संघाने उपस्थित झालेला आहात। आता सर्वांचं हार्दिक स्वागत, हार्दिक अभिनंदन। प्रचंड ओळखी या ठिकाणी राहत असताना सुद्धा आपण सर्वजण मोठ्या संख्येनं छत्रपतीच्या वरती गादीवरती राजीच्या वरती असणारा प्रेम आपण तिथे चांगल्या प्रकारे दाखवण्याचं काम मनापासून करत आहात। त्यामध्ये वेळेवर अजून सुद्धा काही या ठिकाणी आले आहेत। छत्रपतींना या ठिकाणी आपण सर्वजणांनी आनंद होत असताना आपण सर्वजण मोठ्या संख्येने उपस्थित आहोत। ऐतिहासिक साक्षीदार बनण्यासाठी संपूर्ण देशाच्या संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष त्या मतदार महाराष्ट्रामध्ये राष्ट्रीय कार्यकर्त्यांना विनंती, आपण सर्वांनी कृपया पुढे येते रथाच्या पाठीमागे असणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना विनंती, आपण सर्वांनी कृपया पुढे येते रथाच्या पाठीमागे असणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना विनंती, आपण सर्वांनी पुढे येते रथाच्या पाठीमागे असणाऱ्या याचे या ठिकाणी आगमन झाले महायुतीचे उमेदवार म्हणून ऐतिहासिक राजधानी सातारा नगरीमध्ये तसेच रमेशजी पाटील साहेब हेही या ठिकाणी आलेले। रमेश पाटील साहेब महाराष्ट्राकडून एक नंबर विनंती सूचना आलेली, आपण सर्वांनी हळूहळू मार्गस्थ व्हायचे, सर्वांनी पुढे जाण्याचे जागेत राहा, पुढे जागा आपण सर्वांनी हळूहळू पुढे यायचे। सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे रथासमोर असणारे राजधानी सातारा नगरीमध्ये आलेले सर्व आपण महायुतीचे पदाधिकारी, विद्यापीठाचे पदाधिकारी, सर्व महिला वर्ग, युवती विभाग आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत, हार्दिक आपल्या सर्वांना या ठिकाणी नमस्कार करत आहेत। त्याच्यासोबत प्रचंड महिला वर्ग सुद्धा आहे। आपण सर्वजण सर्व निश्चितच आहे, परंतु विजय नव्हे तर देशातील एक नंबर संधी आपल्याला प्राप्त करून देत आहे। त्यासाठी आपण साक्षीदार झालेलो आहोत, या गोष्टीचे साक्षीदार आहोत। सर्वांनी सर्व कार्यकर्त्यांना पुढे पुढे चालत राहायचे आहे। जरा मातावतीला सुद्धा आपण व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे। या ऐतिहासिक राजधानी सातारा नगरीमध्ये आपण सर्व उपस्थित आहात। देशामध्ये हा संपूर्ण मतदार सर्वजण या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहात। आपल्या सर्वांचे आशीर्वाद अतिशय मौल्यवान आणि अतिशय फार महत्वाचे आहेत। आपली सर्वांची उपस्थितीमध्ये आपली सर्वांची उपस्थिती ही जोरदार देण्यासारखी आहे। आज या ठिकाणी सुभाष छत्रपती उद्यानाची मोठी माणसांचा उमेदवारी अर्ज दाखल करत असताना आपण निवडून येणारच आहोत, कारण तो महाराजांना महाराष्ट्रात देशातील एक नंबरचं मताधिक्य आपल्याला द्यायचं आहे। आणि हे कुंभात पासूनच आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत। आणि ऐतिहासिक राजधानी सातारा नगरीमध्ये आज आपण ऐतिहासिक जनाची या ठिकाणी साक्षीदार करण्यासाठी आज आपण मोठ्या संख्येने उपस्थित आहोत। श्रीमंत उदयनराजे भोसले यांच्या निवडणुकीच्या निमित्तानं तुम्ही सगळ्यांचं स्वागत स्वागत स्वागत। आज रणसिंग फुकलेला नीती आणि नीतीच्या लढ्याला सुरुवात झालेली आहे। कोण कोण आहे माझ्या बरोबर? माझा भाऊ श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले माझ्या बरोबर आहे।
शंभूराजे देसाई माझ्या बरोबर आहेत, ज्यांच्या रक्ताचा रंग लाल आहे ते सर्व माझ्या बरोबर आहेत. या छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या पाठीशी आहे. माननीय नामदार महेशदादा शिंदे, माननीय अनिलराव पाटील, नाना, सर्वच मान्यवर, सर्व युतीच्या घटक पक्षातील सर्व नेते कार्यकर्ते आणि मान्यवर, माननीय विक्रमसिंह पावसकर बाबा यांचा छत्रपती उदयनराजे भोसले यांचा, श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचा, श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांचा, श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांचा रणशिंग फुटलेला आहे. माननीय डॉक्टर बाबासाहेबांचा विजय असो. एकूण सर्व मतदारसंघातून आलेले सर्वसामान्य कार्यकर्ते, सर्वच कार्यकर्त्यांचं स्वागत आहे. सर्व मान्यवरांचे अभिनंदन आहे. घोरपडे यांचं स्वागत आहे. माननीय मनोजदादा घोरपडे यांचं स्वागत आहे. महेश बाबा जाधव यांचाही स्वागत आहे. लाईन मध्ये सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे, लाईन मध्ये रथाच्या पुढे चालायचं. माननीय श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचा उमेदवारी अर्ज गुरुवार दिनांक 18 एप्रिल 2024 महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री साधून या क्षणाची आपण सर्वजण साक्षीदार बनण्यासाठी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित झालेला आहात. आपल्या सर्वांचे या ठिकाणी उदयनराजे मित्र समूहाच्या वतीने आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत, हार्दिक अभिनंदन. पदाधिकारी सर्वांना विनंती
छत्रपतीच्या समोर असणाऱ्या आपण एका साईडला करून घ्यायचे सोहळ्याची साक्षीदार बनण्यासाठी आपण सर्वजण आपण या ठिकाणी अर्ज करण्यासाठी मोठे संघटना उपस्थित झालेला आहात. आता सर्वांचं हात उच्चार हार्दिक अभिनंदन. प्रचंड ओळखी या ठिकाणी राहत असताना सुद्धा आपण सर्वजण मोठ्या संख्येनं छत्रपतीच्या वरती राजीच्या वरती असणारा प्रेम आपण तिथे चांगल्या प्रकारे दाखवण्याचं काम मनापासून करत आहात. त्यामध्ये वयोवृद्ध आजोबा सुद्धा काही या ठिकाणी आले आहेत. छत्रपतींना या ठिकाणी आपण सर्वजणांनी अर्ज भरत असताना आपण सर्वजण मोठ्या संख्येने उपस्थित आहोत. ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार बनण्यासाठी संपूर्ण देशाच्या संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष त्या मतदार महाराष्ट्रामध्ये राष्ट्रीय कार्यकर्त्यांना विनंती आपण सर्वांनी कृपया पुढे येते. रथाच्या पाठीमागे असणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना विनंती आपण सर्वांनी कृपया पुढे येते. रथाच्या पाठीमागे असणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना विनंती आपण सर्वांनी पुढे येते. रथाच्या पाठीमागे असणाऱ्या याचे या ठिकाणी आगमन झाले महायुतीचे उमेदवार म्हणून ऐतिहासिक राजधानी सातारा नगरीमध्ये तसेच रमेशजी पाटील साहेब हेही या ठिकाणी आलेले. रमेश पाटील साहेब महाराष्ट्राकडून एक नंबर विनंती सूचना आलेली आपण सर्वांनी हळूहळू मार्गस्थ व्हायचं आहे. सर्वांनी पुढे झाल्याचं मागे द्या. पुढे जागा आपण सर्वांनी हळूहळू पुढे जायचे. सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे रथासमोर असणारे राजधानी सातारा नगरीमध्ये आलेले सर्व आपण महायुतीचे पदाधिकारी छत्रपतीचे पदाधिकारी सर्व महिला वर्ग युवती विभाग आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत हार्दिक निश्चित आपण आपल्या सर्वांना या ठिकाणी नमस्कार करत आहेत. त्याच्यासोबत प्रचंड महिला वर्ग सुद्धा आहे. आपण सर्वजण निश्चितच आहे परंतु विजय नव्हे तर देशातील एक नंबर संधी आपल्याला प्राप्त करून देत आहे. यासाठी आपण साक्षीदार झालेलो आहोत. या गोष्टीचे साक्षीदार आहोत. सर्व कार्यकर्त्यांना पुढे पुढे चालत राहायचे आहे. सर्व माताला मिळण्याला सुद्धा आपण व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे. या ऐतिहासिक राजधानी सातारा नगरीमध्ये आपण सर्व उपस्थित आहात. देशामध्ये हा संपूर्ण मतदार सर्वजण या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहात. आपल्या सर्वांचे आशीर्वाद अतिशय मौल्यवान आणि अतिशय फार महत्वाचे आहेत. आपली सर्वांची उपस्थितीमध्ये आपली सर्वांची उपस्थिती ही जोरदार देण्यासाठी आहे. आज या ठिकाणी सुभाष छत्रपती जिल्ह्याची मोठी महाराष्ट्राचा उमेदवारी अर्ज दाखल करत असताना आपण निवडून येणारच आहोत. परंतु महाराष्ट्रात देशातील एक नंबरचं मताधिक्य आपल्याला द्यायचं आहे. आणि हे कुंभात पासूनच आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत. आणि ऐतिहासिक राजधानी सातारा नगरीमध्ये आज आपण ऐतिहासिक जनाची या ठिकाणी साक्षीदार करण्यासाठी आज आपण मोठ्या संख्येने उपस्थित आहोत. श्रीमंत उदयनराजे भोसले यांच्या निवडणुकीच्या निमित्तानं तुम्ही सगळ्यांचं स्वागत. आज रणशिंग फुकलेला नीतीच्या लढ्याला सुरुवात झालेली आहे. कोण आहे माझ्या बरोबर? माझा भाऊ श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले माझ्या बरोबर आहे. पाठीराखे म्हणून माझ्या बरोबर आहेत. माननीय अतुल भोसले माझ्या बरोबर आहेत. आमदार शंभूराजे भोसले माझ्या बरोबर आहेत. शंभूराजे देसाई माझ्या बरोबर आहेत. ज्यांच्या रक्ताचा रंग लाल आहेत ते सर्व माझ्या बरोबर आहेत. या छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या पाठीशी आहे. माननीय आमदार महेशदादा शिंदे, माननीय अनिलराव पाटील, नाना, सर्वच मान्यवर, सर्व युतीच्या घटक पक्षातील सर्व नेते कार्यकर्ते आणि मान्यवर, माननीय विक्रमसिंह पावसकर बाबा यांचा
छत्रपती उदयनराजे भोसले यांचा, श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचा, श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांचा, श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांचा रणशिंग फुटलेला आहे. माननीय डॉक्टर बाबासाहेबांचा विजय असो. एकूण सर्व मतदारसंघातून आलेले सर्वसामान्य कार्यकर्ते, सर्वच कार्यकर्त्यांचं स्वागत आहे. सर्व मान्यवरांचे अभिनंदन आहे. दादा घोरपडे यांचं स्वागत आहे. माननीय मनोजदादा घोरपडे यांचं स्वागत आहे. महेश बाबा जाधव यांचाही स्वागत आहे. लाईन मध्ये सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे, लाईन मध्ये रथाच्या पुढे चालायचं. माननीय श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचा उमेदवारी अर्ज गुरुवार दिनांक 18 एप्रिल 2024 महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री शिवतीर्थावर एकनाथ शिंदे या ठिकाणी दाखल झालेले आहेत. आपण पाहतोय शिवतीर्थावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस दाखल झालेले आहेत आणि शिवतीर्थावर छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आता छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी जात आहेत. या शिवतीर्थावर लाखोचा जनसमुदाय या ठिकाणी पूर्णतः उसळलेला आहे. उदयनराजे यांच्या समर्थनार्थ
निर्णय दुसरा होता. यावरून जनतेने ठरवलंय प्रचंड मताधिक्याने विजयी करायचं आणि नरेंद्र मोदीजींना तिसऱ्यांदा या सातारकरांनी केलेला आहे. त्यामुळे प्रचंड मताधिक्याने शरद पवारांनी मोठ्या प्रमाणात सभा या सातारा लोकसभा मतदारसंघासाठी दाखवलं. काय वाटतं काय? अरे बाबा सभा घ्यायचा आमच्याकडे 4 आमदार महायुतीचे आहेत आणि 2 ज्या विधानसभा आहेत त्याच्यामध्ये महायुती त्यामुळे पूर्णपणे यावेळेस उदयनराजे प्रचंड मताधिक्याने विजयी होण्याची आजचं ट्रेलर आपण बघितलेला आहे. मतदानाच्या हिशोबाने कारण काय